रामकृष्ण हरी. तर आज आपण आलेलो आहोत सद्गुरू जोग महाराज गुरुकुल निमगाव पहिला तालुका जिल्हा भंडारा येथे. आपण मंदिराचा परिसर बघू शकता. जे जवळच दत्तात्रयाचं मंदिर आहे आणि सुंदर अशी इथे गुरुकुल व्यवस्था, जी आधुनिक गुरुकुल पद्धती आहे तेच गुरुकुल पद्धती इथे शालेय शिक्षणासह सर्व गोष्टी अवेलेबल आहे. सद्गुरू जोग महाराज गुरुकुल आपण बघू शकता. गुरुकुलामध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताला आधी आचार्य निवास आहे. त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपला इथे हे अन्नदान क्षेत्र दिसून येते. आदिशक्ती मुक्ताबाई अन्नपूर्णालय, सुंदर यांनी नावसुद्धा दिलेले आहे प्रत्येक गोष्टीला. त्यानंतर श्री गुरु सोनोपंत मामासाहेब दांडेकर अध्ययन कक्ष, हा अध्ययन कक्ष आहे. इथे सर्व मुलं अभ्यास करतात. सांप्रदायिक अभ्यास व शालेय शिक्षणाचा अभ्याससुद्धा इथे करतात. त्यानंतर इथे मारुती बाबा गुरव अतिथीगृह आहे. इथे शौचालय वगैरे आहे. सुंदर असा परिसर आहे. मुलेसुद्धा आहेत इथे. काही मुले शाळेत गेलेली आहेत. श्री गुरु लक्ष्मण महाराज इगतपुरीकर, त्यानंतर बंकर स्वामी पाठालय आणि हे आहे श्री गुरु बोधेबाबा छात्रावास. इथे मुलांची राहण्याची व्यवस्था आहे. प्रत्येक मुलाला त्यांचा सेपरेट बेड दिला आहे, आपण बघू शकता. आता काही मुले शाळेत गेली आहे. हा मुलांचा छात्रावास आहे. इथे मुले मुक्कामी असतात. प्रत्येक मुलांचा स्वतःचा बेड, आपल्या सामानाकरता पेटी आहे. CCTV कॅमेऱ्याची सुद्धा इथे व्यवस्था केली आहे. इथे प्रत्येक भागामध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत. त्यानंतर या हॉलमध्ये सुद्धा मुले राहतात आणि इथे शिक्षक लोक राहतात आणि मुलांसोबत पण काही शिक्षक लोक राहतात. रात्रीच्या वेळेला त्यांच्यासोबत असतात. त्यानंतर ही स्कूल बस आहे मुलांना शाळेत नेण्याकरता. हा गुरुकुलाचा परिसर आपण बघू शकता. इथे गोवंश आणि गायीसुद्धा आहे. हा गुरुकुलाचा परिसर आपण बघू शकता. अत्यंत निसर्गमय वातावरण आहे. अतिशय सुंदर हा मंदिर परिसर. मंदिर आहे उजव्या हाताला. त्यानंतर आता आपण हरिपाठाचा आनंद घेऊ.
नंतर आपण आता हरिपाठाचा आनंद घेतलाच आहे। हे बघा इथे मुलं अभ्यास करत आहे आणि मुलांना इंग्लिश ग्रामर मॅथमॅटिक्ससाठी ट्युशनसुद्धा इथे घेतले जातात। या सगळ्या गोष्टी गुरुकुलामध्येच आहे। हे पहिलं असं गुरुकुल आहे जिथे इंग्लिशवर आणि सगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातात। ग्रामरचा आता अभ्यास चालू आहे। टीचर लोक आहेत त्या प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगवेगळे टीचर लोक आहेत इथे। त्यानंतर मुलं खेळसुद्धा खेळतात। आता आपण कबड्डी बघत आहोत, मुले कबड्डी खेळत आहे। इकडे थोडे मोठे मुलं आहेत आणि काही छोटे मुलं पण आहेत, ते सुद्धा इकडे कबड्डी खेळतात। इथे प्रत्येक गोष्टीचा आनंद मुलांना, जेवणाची उत्तम व्यवस्था, प्रत्येक गोष्टी बघा। छोटे मुलं पण इथे कबड्डी खेळत आहे। कबड्डी, खो खो, लगोरी सगळ्या गोष्टी, सगळे खेळसुद्धा मुले इथे खेळतात। आपण बघू शकता किती आनंदाने मुले इथे राहतात। अतिशय आनंदमय वातावरण आहे। वा, आपण आता बघत आहात इथे मृदंगाचा क्लास चालू आहे। इथे गुरुजी मृदंग शिकवत आहे। आपण मृदंगाचा क्लासचा आनंद घेऊया थोडा। आपण बघू शकता, आनंद घेऊयात। इथे मुलं आता अभ्यास करत आहे। रात्रीचा अभ्यास मुलांकडून गुरुजी लोक करून घेत आहे। शालेय शिक्षणाचा अभ्यास चालू आहे। छोटे छोटे मुले आहेत, विद्यार्थी आहेत, सगळे विद्यार्थी आता अभ्यास करत आहे शालेय शिक्षणाचा। मुलांची आता पंगत बसलेली आहे। मुले शाळेत जात आहे, सकाळ झालेली आहे। आता सर्व मुले शाळेसाठी जात आहे बसमध्ये बसून। संतांचा गजर करून मुले शाळेत जातात, आपण बघू शकतो। संतांचा गजर करून सर्व मुले शाळेत जातात। मुले आता शाळेमध्ये पोहोचलेले आहे। स्कूल बसने मुले सर्व शाळेमध्ये आलेले आहे, आपण बघू शकता। आणि हा आहे सुंदर असा शाळेचा परिसर सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे। तर असं हे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवण्याचं कारण हेच होतं की गुरुकुल पद्धती सद्गुरू जोग महाराज गुरुकुल निमगाव येथील आज आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे। तुम्ही सुद्धा आपले मुले इथे टाकावी। रामकृष्ण हरी। आणखी हे CCTV कॅमेरा CCTV आहे जी गुरुकुलामधली आहे, तुम्हाला दाखवायची राहिली होती, तुम्हाला शेवट दाखवतात। प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवल्या जातात।
रामकृष्ण हरी.